दोघांच्या टीममध्ये पाहिलं तर बॉलिंग बॅटिंग पॅकेज कमालीचं आहे, अफलातून आहे. आणि परफॉर्मन्स वाईज बोलायला गेलं तर एकापेक्षा एक सरस खेळाडू दोन्ही टीमकडे उपलब्ध आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ही मॅच आहे ना, कंप्लीट फाईट होईल दर्णे गुरुजी. मॅचमध्ये सारे के सारे दादा, प्रत्येक खेळाडूकडे आपण स्टार वलय या लेवलला बघत असतो. आणि त्या स्टार्स लोकांमध्ये स्टार वॉर्स असं म्हटलं तरी चालेल. दोन्ही मुकाबला, दोन्ही टीमकडे सगळे अव्वल नंबर खेळाडू आहेत. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईकवरती मृणाल मागच्या मॅचमध्ये दुसरा अर्धशतकी फलंदाज आपल्याला सापडला. तो मृणाल कमाल बॅटिंग केली, प्रत्येक मोका त्याने सक्सेसमध्ये कन्वर्ट केला आणि आपल्या साथीदाराला घेऊन तो बरोबर चालतो. विराज जुईकर, विराज जुईकर सुद्धा आपल्या फटक्यांसाठी चांगला ओळखला जातो. आणि अर्थात ज्याला आपण तुरुप पत्ता म्हणतो, ओपनिंग बॅट्समन कसा असावा तर तो मृणालसारखा असावा असं आपण नेहमीच सांगत असतो. पहिला बॉल खेळणार आहे तो, पहिलाच बॉल व्यवस्थित खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण पाहतोय आपण सुमितचं थोडंसं ढिलाई क्षेत्ररक्षणात झाली. कारण एका सेकंदात तुम्हाला चेंडूवरती येऊन वाकणं आणि तिथून चेंडू फील्ड करणं, हे जर तुम्हाला थोडा वेळ घालवलात तर त्याचं रूपांतर फलंदाज एकेरी धावेत करतो. हे आपण आता पाहिलं. एकारे धावेनी सुरुवात झाली धावफलकाची. गोलंदाज सुद्धा अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सूरज खांबे जसा फॉर्म मध्ये आहे तसा त्याच्या अपोजिट मृणाल वर्सोलकर फॉर्म मध्ये आहे. आणि विराज पण काही कमी नाही आहे, तो सुद्धा या मृणालच्या हाताखाली तयार झालाय आणि त्याचा गायडन्स त्याला चांगला मिळतोय. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू बाउन्सी केलाय, टप्प्यानंतर चेंडूला हलकासा बाउन्स प्राप्त झालाय. कुठल्याही प्रकारचा फटका मारण्याची आझादी फलंदाजाला मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला फटका लागताना सुद्धा दिसत नाहीये. हा निर्धाव चेंडू केलाय. कलात्मकता गोलंदाजाकडे आपण पाहिली तर आहेच आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट हा बॉल. फटका लागलाय लॉंगॉनकडे. कोणी क्षेत्ररक्षक लांबून येतोय, अक्षय गावड, आणि चेंडू ओव्हर बजेट झालाय. बजेट बिघडलं आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 रन डीजे. मगाशी बोललो तसं की बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई कशी असायला पाहिजे तर ती अशी असायला पाहिजे. टाईट लढाई आहे. यावेळचा फटका गॅपचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्ररक्षक त्यामागे धावतायत. गॅप मात्र तेवढीशी फास्ट नाही मिळाली. 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवलाय. एक सिंगल धाव मात्र मिळते. आणखीन धावफलकाची प्रगती पाहिली तर ती एका धावेनं पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झाली आहे 6 धावा झाल्या, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश सुद्धा आपण झालेला मागाशी बघितला. तंत्रशुद्ध फटका मारला होता विराज जुईकरनं. पण तो मृणाल वर्सोलकरच्या बॅटिंगचं तंत्र जे आहे ते बघण्यासारखं आहे आणि नेत्रदीपक आहे. डोळ्यामध्ये सामावून घेण्यासारखं आहे असं त्याचं बॅटिंग तंत्र आहे. क्या बात आहे. कशी का होईना बॉल डॉट जाण्यापेक्षा सिंगल धाव कधी बरी, अशा प्रकारचं तंत्र यावेळेस तो अवलंबून दाखवतोय. आणि या सिंगल धावेनं धावफलक पोहोचलाय मित्रांनो 7 धावा. कसं का करेना, आपली टोटल एवढी पाहिजे की प्रतिस्पर्ध्यांसमोर फाईट करता येईल. यावेळचा फटका हवेमध्ये लटकलाय आणि अक्षयच्या हातामधून पडला. 2 कॅच सुटले मगातपासून. हलकासा कॅच यायला पाहिजे होता हातामध्ये, पण तो सुटलेला पाहायला मिळतोय. जेव्हा फलंदाजाचं लक जास्त जोरावर असतं त्यावेळेला कॅचेस सुटतात. आणि खूप असं पाहिलं खूप वेळा की अवघड कॅचेस पकडल्या जातात आणि सोप्या कॅचेस सुटल्या जातात. हेच तर क्रिकेटचं अद्भुत असं प्रकरण झालेलं आहे मित्रांनो. इथे काही भरोसा नाहीये. त्यामुळे कधी काय घडेल, कुठली घटना कधी घडेल आणि आपल्याला पाहावी लागेल ते मात्र सांगता येत नाही. ओनली टाइम विल बी से. वेळ ठरवते की कधी काय होईल. अद्भुत क्रिकेट आहे, अचंबित करणारं क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. अशा प्रकारचं क्रिकेट आहे मित्रांनो, याचा भरोसा नाही ठेवता येत. पण आपला परफॉर्मन्स बेस्ट व्हायला पाहिजे हा मात्र अट्टाहास प्रत्येक खेळाडू करत राहत असतो, हे मात्र
कदापि विसरून नाही चालणार आहे. धावसंख्येला आपण पाहिलं तर ते 8 पर्यंत पोहोचले एका चौकाराच्या रूपाने. आणि गोलंदाजीमध्ये आपण पुन्हा एकदा परिवर्तन पाहतो ते साहिल खांबेकडून. आता मोठ्या अपीलला उचलून धरलंय, बोट आकाशात नाही, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. लेग बिफोर द विकेट या रूपाने फलंदाज विराज जुईकर आपल्या डगआउटला परतताना दिसतो. थोडासा नाराज आहे, कारण ज्यावेळेला चेंडू सरळ रेषेमध्ये मधल्या स्टंप वरती जाऊन खेळामध्ये कित्येक वेळेला यश अपयश आपल्याला हुलकावणी देतं. कधी यश हुलकावणी देतं, कधी अपयश आपल्या पदरी येतं. विविध प्रकारच्या मुद्द्यांमधून जायला लागतं. आणि म्हणून आता आपण विराज जोईकरची विकेट जाताना पाहिलं. LBW रूपात तो फलंदाज परतून गेला, मैदानाच्या बाहेर डगआउटला आला. आणि तदनंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज आयुष बोकाडे हा पोचलेला आहे. हा सुद्धा एक कमाल फलंदाजी करणारा फलंदाज पाहिला आपण. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतला, मिडल ऑफ द बॅट, पाहिजे तसा नाही झाला चेंडू. हळूहळू सरकला कार्पेटनं, क्षेत्ररक्षक त्यामागे धावून चेंडू अडवला. आणि आयुषच्या या बॅटनं एका धावेनं धावफलकाची त्यांना सुरुवात केली आहे. धावफलकामध्ये एका धावेची प्रगती आली आहे. आणि त्या प्रगतीने काय सांगितलं, धावसंख्या पाऊण डझन 9 रन्स झाल्या धावफलकावरती. 1 विकेट गेली आहे. विराज जोईकरची विकेट गेल्यानंतर धावफलकावर 9 धावा आहेत. आता जी काय दारोमदार आहे ती मृणाल वर्सोलकर या हुकमे एक्क्याकडे आहे. कारण त्याच्या भात्यामध्ये असे काही फटके आहेत की आपण पाहत राहत असतो. चांगला फटका आहे, खूप मोठा फटका म्हणता येणार नाहीये, पण क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं दर्जेदार झालंय. एक सिंगल धाव आतापर्यंत आली. यावेळेस धावसंख्या डबल डिजिट 10 झाली आहे. 1 बाद 10 मैदानामध्ये आपण पाहतो ती अलिबाग संघाची. अलिबाग दिघोडी दोन्ही समुद्रावरचे गाव आहेत. क्या बात आहे, काय बॉल पडतोय इथे. काय आहे, गोलंदाज हार म्हणायला तयार नाही, फलंदाज हार म्हणायला तयार नाही, असं झालेलं आहे. फलंदाज आयुष बॅक टू द पॅव्हिलियन. हा आयुष रनआउट प्रकारात बाद झाला. आणि त्यानंतर पाहिलं तर 2 विकेट्स अलिबाग संघाच्या मैदानातून परतीला आल्या. आणि तदनंतर मिडल ऑर्डर फलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय ती तन्वेश पोरे हा फलंदाज पोचला आहे. साहिल खांबेचा बॉल थेट स्टंप वरती, क्लीन बॉल डीजे. रिझल्ट एक समान असत नाही. एखाद्या मॅच मध्ये तुम्ही 70-80 करता, एखाद्या मॅच मध्ये 40 करताना नाकी 9 येतो. आणि आपल्याला हे सारे रिझल्ट विविध प्रकारच्या टुर्नामेंट मध्ये बघायला मिळतात. त्यामुळे बरंचसं काही नाहीये, कराल ते कराल, होईल ते होईल, आणि जमेल ते जमेल, असं पण कधी कधी आपल्या वाट्याला येतं. मित्रांनो, कसं आहे, मागच्या मॅच मध्ये खूप साऱ्या धावा केल्या, या मॅच मध्ये आपण 3 विकेट गमावल्या, हे सुद्धा पाहिलं. ती एक वेळ असते की आपण कधीतरी हिरो ठरतो आणि कधीतरी आपण थोडेसे बॅकफुटला येतो, असंही घडतं.
पुन्हा एक चांगला बॉल, टाईट बॉलिंग, एकदम टाईट परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये साहिल खांबेचा पाहतो आपण. साहिल खांबे बोलल्यानंतर, सूरज खांबे बोलल्यानंतर त्यांचे वडील सुद्धा तेवढेच ग्रेट होते. 2 षटकं झाली, 10 रन्स फक्त झाल्या धावफलकावरती आणि खूप साहिल खांबेनं सुद्धा 2 रन्स आणि 2 विकेट्स काढून आपल्या गोलंदाजीचा दबदबा हा कायम ठेवलेला आहे. कारण मग ती गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल, दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व, दादागिरी राहिली पाहिजे, हा त्याचा मुद्दा तो कायम उचलून धरतो. आणि म्हणून साहिल खांबेचं नाव आहे आणि सूरज खांबेचं नाव आहे, त्या बंधूंचं नाव आहे, तर यासाठी आपण अग्रक्रमानं घेत असतो. असे ते 2 खेळाडू आहेत, एका घरातून आलेले. रमेश खांबे यांचे चिरंजीव आहेत ते. आणि रमेश खांबे, मोहन चुणेकर या गोलंदाजांनी, तसं शशीदादा गावण या लोकांनी तो काळ गाजवला. 80चं दशक त्या लोकांनी गाजवलं आणि आता पुढची पिढी त्यांची मैदानामध्ये येत असते. आणि त्या पिढीकडून सुद्धा आणखीन पॉवरफुल खेळ, आणखीन नेतृदीपक खेळ त्यांनी पेश केलेला आपण आजकाल बघत आलोय. मोठ्या मोठ्या स्पर्धा ते जिंकत असतात, कुठल्याही टीम समोर घाबरत नाहीत, असा त्यांचा परफॉर्मन्स वरच्या लेवलचा राहत असतो. आणि म्हणून दादा संघांमध्ये त्यांची मोजमाप केली जात असतात मित्रांनो. चेंडू सोडून दिलाय, लेफ्ट केलाय, लेग स्टंपच्या बाहेर गेलाय, पंचांचे रुंद झाले हात आणि इशारा आमच्या गुणलेखकांना आला तो दरने गुरुजींना की लिहून घ्या, ही वाईड आहे. जी हाँ, ये वाईड बॉल है. धावफलकावरती धावसंख्या 11 झाली आहे. रन संख्या की रफ्तार बढ़नी चाहिए, बड़ी मुश्किलें बल्लेबाजों को आ रही है. जैस यहां पर गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर. बिग हिट 6 रन के लिए. सवाल यही पूछते हैं मृणाल वर्सोलकर कि हमें अगर रोकोगे तो कितनी देर तक रोक सकोगे, क्योंकि मेरे पास तकनीक है, मेरे पास फुटवर्क है, मेरे पास बड़े शॉट की गुहार लगा सकते हैं हम लोग. इस तरह से यहां पर फिर एक बार बेहतरीन स्ट्रोक, फिर एक बार वंस अगेन 6 डीजे. दोस्तों, मृणाल वर्सुलकर घातक बल्लेबाजों की लिस्ट में ऊपर के खाने में आते हैं और इसकी वजह से उनका नाम बहुत बड़ा है. अलीबाग तहसील में उनका नाम बड़ी इज्जत के साथ लिया जाता है और उनकी बैटिंग की हुकूमत सब जानते हैं दोस्तों. बेहतरीन शॉट, फिर एक बार लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर मौजूद, गेंद को उठा चुके हैं. तब तक बल्लेबाज नॉन स्ट्राइक पर आ चुके हैं. मृणाल 1 रन यहां पर मिल चुका उनको और टीम का स्कोर है 2 दर्जन, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर, और वो भी 3 विकेट के नुकसान पर. दिगोड़ी अलीबाग दोनों के बीच में बहुत ही बड़ा क्रिकेट वॉर चल रहा है. बिग मैच. शानदार शॉट और फील्डिंग भी बहुत ही अच्छी. 1 रन यहां पर अवश्य मिलेगा. टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता. 25 रन, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान पर. अक्षय गावड़ गेंदबाजी के मोर्चे पर आने वाले तीसरे गेंदबाज है. चारों गेंदबाजों में बहुत अच्छी क्षमता है, कैपेसिटी है, कैपेबिलिटी है. क्या बात है, ये शॉट खेलने के लिए क्या तकनीक है. मृणाल वर्सोलकर के बारे में क्या कहे. ये बाउंड्री के बाहर बॉल, फरार, 4 रन. उल्टा गिरेगा, उल्टा गिरेगा,
तारक मेहता का उल्टा चश्मा भी पहनेगा लेकिन मार के ही रहेगा। इस तरह का बैट्समैन मैदान में आप देख रहे हैं। मृणाल वर्सोरकर नाम है उनका। टीम का स्कोर इस छक्के चौके के साथ बढ़ता हुआ 29 रन्स, जो कि सबसे पहले हमने देखा कि पहले 2 ओवर में मात्र 10 रन आए थे। उसके बाद थोड़ा बल्लेबाजी का रूप बदला है उनका और उन्हें अच्छे शॉट खेले भी है। यहाँ पर मृणाल की एक और शानदार शॉट 6 रन के लिए। व्हाट अ शॉट डीजे। मृणाल वर्सोल के बारे में क्या कहेंगे, क्योंकि जैसा स्ट्राइक मिलता है वो उग्र रूप धारण करते हैं, उग्रवादी बल्लेबाज बन जाते हैं, अटैकिंग बन जाते हैं। और जहां पर आप बैकफुट रहते हो ना, वहां से मैच को लेकर जाते हैं और अच्छी तरह से उनका कैलकुलेशन दोस्तों दिमाग में रहता है। उस कैलकुलेशन को इम्प्लीमेंट करते हैं और अपने टीम को यहाँ पर बहुत अच्छी स्थिति में लेकर जाते हैं। ऐसे मृणाल वर्सोलकर बहुत ही अच्छी तरह से मेकअप करना आता है उनको। जहां से सामने वाला वार करता है वहां से पलटवार करने का सोच उनका सबसे बेहतर रहता है, बेस्ट रहता है। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर हम देख रहे हैं कि 35 हो चुका है। आखिरी ओवर गेंद कारपेट के सहारे तेज गति से आ रही है। फील्डर पीछे मौजूद गेंद को उठाया, तब तक बल्लेबाज का एक आसान रन पूरा हो गया। टीम का स्कोर 36 रन, 3 दर्जन रन, 3 विकेट, 36 रन। गेंदबाजी के मोर्चे पर आदित्य पड़ते नए नवेले गेंदबाज है। बहुत सारा क्रिकेट उन्होंने नहीं खेला, लेकिन एक जिगरबाज गेंदबाज है, टेरर गेंदबाज है, क्योंकि डेथ ओवर में उनको गेंदबाजी मिलती है और उस रोल को अच्छी तरह से बखूबी निभाते हैं। ऐसे ये जो गेंदबाज है नए आदित्य पड़ते उनका नाम है। आदित्य पड़ते जानते हैं कि मृणाल वर्सोलकर किस हस्ती का नाम है। बड़े बड़े शॉट्स लगाने में उनकी महारत है, उनकी दादागिरी है, उनकी हुकूमत है, टशन है। क्या 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 बोले इस शॉट को, क्या नाम दे। ये बेहतरीन छक्का, व्हाट अ शॉट, सिक्सर। ऐसी बैटिंग की अदा जो आप कैमरे में कैद करो और बार बार उसे खोल के देखो तो दोस्तों मजा आ जाएगा। मृणाल वर्सोलकर की बात करते हैं तो मिस्टर 360 डिग्री एबी डिविलियर्स की तरह, सूर्य कुमार यादव की तरह याद आती है उनकी। क्या बात है, अभी भी कुछ उल्टा पुल्टा करना चाहते हैं लेकिन गेंद उनके पाले में आई नहीं है। इसकी वजह से शॉट खेलना उनके लिए मुसीबत बन गया और शॉट असंभव हो गया। इसकी वजह से रन भी नहीं मिलेगा। टीम का स्कोर रुका हुआ अब तक 42 रन स्कोर कार्ड के ऊपर, 42 रन। कोशिश बहुत बड़ी जारी है क्योंकि आखिरी ओवर है और आखिरी 3 गेंदें आनी बाकी है। मृणाल की यह शॉट, मुझे लगता है कि यहाँ पर सूरज खांबे वहां पर थे, गेंद को उठाने में थोड़ा सा वक्त बिता दिया, लेकिन उसके बाद गेंद को जैसे पहुंचाया मैदान में तब तक वक्त था 2 रन बनाने का। 2 के साथ स्कोर कार्ड 44 रन। अगर 50 रन बनते हैं तो मुकाबला बहुत ही मस्त होगा, चुस्त होगा, स्फूर्तिला होगा और इंटरेस्टिंग भी होगा। इसमें कोई संदेह की बात नहीं है। अगली बॉल। इस वक्त आदित्य पड़ते के मन में क्या चल रहा है, पता है कि एक छक्का उन्होंने खाया है। अब तक 4 बॉल में उन्होंने 9 रन खर्च किए एक छक्के के रूप में। अगला मैच मिल्कत खार और नागेश्वर आवास, इनके बीच अगला मैच होने वाला है। दोनों टीमों से गुजारिश, आपके कैप्टन तुरंत टॉस करे। क्वालिफाई मैच है, बड़ा मैच है, बिग फाइट, मुकाबला है टाइट। खेलना पड़ेगा आपको, सामने कोई भी आए आपको खेलना पड़ेगा। मृणाल मारना चाहते हैं लेकिन यहाँ पर हुआ नहीं, वाइड गेंद हो गई, लेग स्टंप के बाहर जाती है। अंपायर ने देखा, अंपायर की नजरें देखो तीखी है
और थोड़ा सा यहाँ पर संदेह हुआ और यहाँ पर वो डाउट को क्लियर करना चाहेंगे अंपायर। रिव्यू लिया है, रिव्यू का फैसला अभी आना बाकी है। यहाँ पर स्क्रीन पर देखा जाएगा, स्क्रीन क्या कहता है, अंपायर ने क्या कहा, उसके बीच से क्या आता है देखा जाएगा। पचास के करीब स्कोर पहुंचने वाला है दोस्तों। 50 बने या ना बने, लेकिन जितने भी रन बनेंगे मुकाबला बहुत ही मस्त होगा, मुकाबला बहुत ही पावरफुल इंटरेस्टिंग होगा, इसमें कोई आशंका नहीं ले सकते आप। फेयर डिलीवरी उन्होंने कहा, फेयर डिलीवरी, तो यहां पर फैसला आया है फेयर डिलीवरी का। और अब मुकाबले का बॉल बाकी है, एक बॉल, आखिरी बॉल बाकी है। जो करना है इस बॉल पर करो, बाद में इस मैच में तो आपको वक्त नहीं मिलेगा। और स्ट्राइक पर कौन खड़ा है? मृणाल वर्सोलकर, सबसे डेंजरस अलीबाग के खिलाड़ी इस वक्त मौजूद। मृणाल वर्सोलकर, ये बहुत ही खतरनाक 6 रन। इंटरेस्टिंग होगा। और जैसे अनुमान लगाया 50 रन थँक यू स्कोर फाटक सर. पर। तर मी टॉस बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो क्वार्टर फायनलचा मुकाबला. एका बाजूला जयनुमान मिलकतकर आणि दुसऱ्या बाजूला नागेश्वर आवास. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नागेश्वर आवास संघाचा कर्णधार तसेच मिलकतकार संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी क्वार्टर फायनलचा मुकाबला, बिग फाईट. दोन्ही संघ जर पाहिले तर बलाढ्य असे संघ. एका बाजूला नागेश्वर आवास आणि दुसऱ्या बाजूला जयनुमान मिलकतकार. कोणता संघ क्वालिफाय होणार, कोणत्या संघाला ट्रॉफीचा हकदार कोणता संघ बनणार, हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. तर कॉल कोणचा असेल? मिलकतकार संघाचा कॉल आहे. प्रतीक मोकळ यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. तर नाणेफेक जिंकले मिलकतकार संघाने, सॉरी नागेश्वर आवास संघाने. निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, नाणेफेक जिंकलंय आवास संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. बरोबर 5:47 झालेली आहेत आणि अजून एक अखंड सामना आणि ही एक इनिंग बाकी आहे. तरी विनंती आहे जास्त वेळ मात्र आपण दौडायचं नाही आहे. जिंकण्यासाठी 51 धाव्यांचं लक्ष्य हे अर्थातच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नवजीवन दिघोडी या संघासमोर ठेवलेलं. पाहिजे आता इथे अलिबाग संघाचे वेगवान गोलंदाज आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघाचे विस्फोटक फलंदाज, यामध्ये हे युद्ध आपल्याला सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. सागर आणि त्याच्या समवेत सूरज कांबे हा फलंदाज मैदानात गेलेला आहे आणि सागर आणि सूरज ही जोडी मात्र मैदानात आलेली आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे का आपल्याला वेळ फार कमी आहे. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. तसेच आमचे गोलंदाज सुद्धा या ठिकाणी तयार झालेले आहेत. येणाऱ्या 24 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला 51 धावा पूर्ण करायची आहेत. बघूया 51 धावा पूर्ण करत असताना येथे कशा पद्धतीने ह्या पूर्ण करणार. अलिबाग संघ जिंकणार की दिघोडी संघ जिंकणार? दोन्ही संघांसाठी ही महत्वपूर्ण मॅच आहे, कारण या स्पर्धेमध्ये खेळत असताना त्यांनी 2 राऊंड मत जिंकलेले आहेत. तिसऱ्या राऊंड मध्ये
आयुष बुकडे हा नवीन गोलंदाज मध्ये आपल्याला पाहतो. पहिलं सलामीचं षटक घेऊन आलेलं आहे. स्ट्रायकिंगवरती फलंदाज सागर आहे, नॉन स्ट्रायकिंगवरती सूरज आहे. जोडी मात्र मैदानावरती गेलेली आहे. नेहमीच दिघोडी संघाला ज्याने खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळून दिलेला आहे, किंबहुना बॅटिंग करत असताना चांगल्या धावांची लयलूट केलेली आहे. मनसोक्त फलंदाजी प्रत्येक मैदानावरती केली आहे. आणि आता पाहूया 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल. हा प्रचंड वेग, परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. बघा हे गोलंदाज आहेत, रिव्ह्यू मात्र घेतलेला आहे. पाहूया रिव्ह्यू आता या ठिकाणी व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हा चेंडू वाईड लाईनच्या आतून आहे, बाहेरून आहे. आजची तारीख आपण पाहिली गेलं तर साधारणतः 22 तारीख आलेली आहे. 28 तारखेला IPL सुद्धा सुरू होते. तो देखील आता एक विरंगुळा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे टेनिस क्रिकेटचे सामने आपल्याकडे आता सुरू आहेत. उन्हाळी क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट. त्यामुळे संपूर्ण वर्षभर क्रिकेट आणि क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फेअर डिलिव्हरी आहे, लिगल बॉल आहे. हा चेंडू मात्र वाईट नाही आहे, त्यामुळे हा बॉल काउंट केला जाईल. पहिलाच बॉल येतोय मैदानावरती डॉट. पहिलाच बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आयुष बोकाडे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र एक धाव फलकावरती ऍड होईल. चांगली सुरुवात केली आहे, परंतु आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये किती आहे हे सुद्धा ओळखणं फार गरजेचं आहे. प्रचंड वेग आहे. पंचांकडे अपील केले जोरकस आणि इथे मात्र बरोबर मधोमग पकडलंय फलंदाज बाद. मग या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्या दिवसामध्ये तब्बल 50 विकेट्स पूर्ण झालेले आहेत. दंडेगुरीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता 21 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे. 21 बॉल 50 धावा मॅच मध्ये तसं पाहायला गेलं तर दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत, शक्तिशाली आहेत. परंतु आज अलिबाग संघाचा आपण संपूर्ण विचार केला तर हे गोलंदाज पहा, एकाच वयोगटाचे हे गोलंदाज आहेत. मग त्याच्यामध्ये प्रिन्स बोकाडे असेल, आयुष बोकाडे असेल, किंवा जुनेद असेल, किंवा अर्थ चौथा गोलंदाज असेल. हे चारही गोलंदाज एकाच एजचे किंवा अगदी लहान आहेत, परंतु नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वर्कआउट किंवा तो सराव प्रत्येक दिवसाला 300 बॉल्स टाकणं असेल, चांगली प्रॅक्टिस आहे. तितका चांगला पेस देखील पाहायला मिळतोय. काय प्रचंड वेग आहे. टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी यशचंदचा वेध घेतला, त्रिफळा उद्ध्वस्त केला, फलंदाज बाद. एकच धाव फक्त धावफलकावर आलेली आहे. तसेच आयुष बोकडे आता ऑन हॅट्रिक वरती असणार आहे. अगोदरच्या 2 बॉल्स 2 विकेट्स घेतल्यात आणि या षटकातील 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. या स्पर्धेमधील हॅट्रिक त्याच्या नावावरती करणार का? काय जबरदस्त वेग आहे गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजांना विचार करण्यास भाग पडलेला आहे की कशा पद्धतीने फटके खेळायचे, किंवा या मॅच मध्ये आपल्याला पूर्ण वापसी करायची असेल तर धावांची लयलूट कशा पद्धतीने करायची. कारण इथे धावांचा दुष्काळ पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच येथे धावांची लयलूट करत असतात फलंदाज, कारण हे मॅन्डेटरी पॉवर षटक आहे. अशा वेळेला आयुषची एक बहारदार भारदस्त आणि त्याच वेळेला मनाला मोहित करणारी गोलंदाजी मध्ये पाहायला मिळाली. 4 बॉल्स कंप्लीट झालेत. ऑन हॅट्रिकचा बॉल असेल तो म्हणजे आयुषसाठी. प्रचंड वेग. कधी चेंडू मात्र येतोय. नो बॉलचा इशारा आलेला आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट.
नो बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे, त्यामुळे आता एक धाव एक्स्ट्रा या मिनिटाकडे ऍड होणार आहे, प्लस एक धाव सुद्धा ऍड होईल, त्याच्यामुळे 2 धावा ऍड होतील आणि आता 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 धावा धावफलकावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा आता हा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलचा फायदा उचलणार का? कारण नक्कीच धावांची गरज आहे, धावा लुटण्याची गरज आहे. 51चा टार्गेट पूर्ण करायचा आहे. हा टप्पा थोडासा मागे घेतला, एक अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. 5 बॉल्स मात्र कंप्लीट झाले. धावफलकावरती धावा 3च आहेत. पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलेलं आहे. प्रतिस्पर्धी संघाला विचार करण्यास भाग पाडलेला आहे संघानं. आता शेवटला बॉल असलेल्या षटकातील पुन्हा एकदा आयुष बोकाडे, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. चांगला फटका आहे. आता वेगानं जबरदस्त प्रयत्न केले या खेळाडूंना, परंतु अंतिम क्षणात मात्र चेंडू चौकार गेला 4 धावांसाठी. येणारे 18 बॉल्स आणि 44 धावांची गरज. 18 बॉल्स आणि 44 धावा. पाहूया इथे आता नवजीवन दिघोडी संघ कधीही कमबॅक करू शकतोय. अशा कित्येक स्पर्धेमध्ये मी दिघोडी संघाला पाहिलेलं आहे. आपल्या हातातून मॅच मात्र जात असताना नक्कीच जिंकवलेली आहे. कित्येक स्पर्धेमध्ये या फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यामुळे कधी कमबॅक करेल याचा काही मात्र नेम नाहीये. नवजीवन दिघोडी संघ आज कित्येक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झालेला आहे. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. या संघामध्ये एक्सपिरियन्स कार्ड आहेत, त्याच वेळेला यंग टॅलेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे दोन्ही संघ समसमान आहेत, बॅलन्स आहेत. येणारे आता 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज असताना जुनैद फक्की आलेला आहे. जुनैद मैदानावरती आलाय. हा देखील एक लहान वयाचा खेळाडू. वेग आतापर्यंत या गोलंदाजानं प्रभावी केलेला आहे, कारण प्रत्येकाचा वेग इथे बरंच काही सांगत होतो. नियंत्रित टप्पा आहे बघा, जितका स्पीड असेल तेवढं तुमचा टप्प्यावरती नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला पिचिंग ही खूप चांगली होते या गोलंदाजाची. चांगला बॉल आहे. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत, परंतु मॅच पासून दूर होत असताना किंवा मॅच पासून थोडस लांब जात असताना जर मोठे फटके मारले तर नक्कीच इथे कमबॅक होऊ शकेल. आता 16 बॉल मध्ये 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत आल्यात. जी हनुमान क्रीडा मंडळ बागदंड आयोजित, त्याच वेळेला सन्मान छोटमशेट यांच्या वतीनं पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आता अंतिम टप्प्याकडे नक्कीच समाप्तीच्या आता घोषणेवरती आलेला आहे. यानंतर एक सामना खंड बाकी आहे. येणाऱ्या 16 बॉल मध्ये 43 धावांची गरज असताना पुन्हा एकदा जुनैद. आतापर्यंत दंडेगुशी फक्त एकच चौकार या संबंध सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्याचमुळे धावांचा अभाव, धावांचा दुष्काळ मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. अजून देखील 4 बॉल शिल्लक या षटकातील. आता मात्र चांगला फटका. ताकद, नजाकत, आत्मविश्वास, धारिष्ट, ताकद, कौशल्य, गुणवत्ता सर्व काही येतोय षटकार. धावेने धाव संख्येला चांगला आकार आलेला आहे. आता बघा समीकरण बदलत असताना प्रणय मडवी आणि तेजस मडवी, नागेश्वर आवाज संघाचे कुठेही असतील त्यांनी समोरच्या कक्षेची ते यायचं आहे, कारण कुठेतरी आपण मे बी झोप घेत असाल. सकाळचं टायमिंग आहे आपली, मॅच नंतर मॅच आहे, सो लगेच यायचं आहे. तुमचे सहकारी तुम्हाला शोधत आहेत, पण कुठे झोपला तुम्ही अजून भेटतच नाही आहात. शेवटी या ठिकाणी अनाउन्समेंट करण्याची वेळ आली आहे. प्रणय मडवी आणि तेजस मडवी, नागेश्वर आवाज कुठेही असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल
तर कृपया आपण आमच्या समोरच्या कक्षाच्या इथे या. इथे तुमचा संघ या ठिकाणी आलेला आहे. येणाऱ्या 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. आतापर्यंत नक्कीच कंबॅक करण्याचा प्रयत्न सागरने केला. संघाचा एक बाइंडिंग फॅक्टर, संघाचा एक प्रमुख खेळाडू अजूनही मैदानावरती आहे. सागर पिंट्या जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत नवजीवन दिघोडी संघ कधीही कमबॅक करू शकतो. या मॅच मध्ये विजयाची सांगड मजबूत करू शकतो. कित्येक स्पर्धेमध्ये सागर पिंट्याने अशा मॅचेस मात्र जिंकवलेल्या आहेत आणि ही एक नामी संधी आहे. नाईटच्या स्पर्धेमध्ये हे चॅलेंजेस जेव्हा आपल्या वाटेला येतात ना, त्या या चॅलेंजेसला निध्या छातीनं पण सामोरं जायचं असतं आणि ते काम सागर पिंट्या करताना दिसतोय. चांगला बॉल आहे, खोलू टप्प्याचा बॉल, त्याला देखील या ठिकाणी डिग आउट केलं, घेऊन काढलेला आहे आणि एक सिंगल धाव मात्र घेतली. एक सिंगल धावेच्या साह्याने दफलकावरती आता पुन्हा एकदा बदलाव होतोय. पुन्हा एकदा आहा, इथे मात्र चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धावेने काम होणार नाहीये. क्रिकेट म्हटलं की हा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू सिच्युएशन हा क्रिकेट खेळायचा आहे. त्यामुळे आता धावफलकावरती धावसंख्येमध्ये तेवढासा बदल झाला नाहीये. 16 धावा धावफलकावरती आल्यात. आता 13ला 35 इथे पूर्ण करायचे आहेत. 13 बॉल 35 धावा. एक मोठा फटका आला या बॉलवरती, नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि इथे मात्र बरोबर मधोमध पकडलेलं आहे सागर पिंट्याला आणि संघाचा प्रमुख खेळाडू आपण पाहतोय सागर बॅक टू दी पॅव्हिलियन. येणारे 12 बॉल आणि 35 धावांची गरज आता मैदानावरती नक्कीच रेकॉर्ड आहेत. 12 बॉल मध्ये 35 धावा, शक्य अशक्य असं आव्हान. नवीन गोलंदाज प्रिन्स बोकाडे मैदानावरती आलेला आहे. आता प्रिन्स बोकाडे पाहूया किती धावा येथे देणार आहे. मित्रांनो, हे अलिबागचे गोलंदाज आहेत आणि मला असं सांगितलं की यांचा दिवसामध्ये 300 बॉल्स टाकण्याचा प्रॅक्टिस नेहमी सराव असतो आणि तो सराव आज या ठिकाणी त्यांनी अंमलात आणलेला आहे. सराव जो करतो त्याचा पुरेपूर वापर करत असताना तेवढा स्पीड, तेवढाच त्या ठिकाणी अर्थातच टप्पा यॉर्कर पद्धतीचा बॉल लॉंगॉन मध्ये खून काढलेला आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक धाव्याने काही होणार नाही, काही बिघडणार नाहीये, कारण आता 11ला 34 धावा पूर्ण करायच्या आहेत. 11 बॉल मध्ये 34 धावा. पहिल्या 17 मध्ये 50 धावे पूर्ण करून 51 धाव्यांचं टार्गेट दिलं होतं, परंतु ते करत असताना कुठेतरी पिछाडीवरती संघ पाहायला भेटतो नवजीवन दिघोडी. परंतु अजून सुद्धा आघाडीवर येण्याची एक नामी संधी आहे. चांगला बॉल आहे. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, 6 बॉल 36 धावा होऊ शकतात, मग 10ला 33 धावा होऊ शकत नाही का, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच या ठिकाणी गोलंदाजी कसरत राहिलेली आहे. गोलंदाजांना नेहमीच त्यांची अग्निपरीक्षा असते की कसे डॉट बॉल करायचे, कसं निर्धाव षटक टाकायचं, विकेट्स कशा काढायच्या. फलंदाज नेहमी हवी होत असतो. चांगला फटका, फटक्यामध्ये आहे ताकद आणि मात्र धावा मिळतील 6. नऊ बॉल मध्ये 27 धावा. 9 बॉल 27 धावा. मॅच मध्ये पदार्पण केलं, मॅच मध्ये वापसी केली आहे नवजीवन दिघोडी संघानं. पुन्हा एकदा
चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आला वेगानं, परंतु अंतिम क्षणाला चेंडू मात्र सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर. येतो चौकार. बघा फाटक सर, मी आताच अगोदरच्या षटकामध्ये सांगितलं होतं की नवजीवन दिघोडी संघ असा आहे की कोणत्याही क्षणी कोणत्याही पावलाला तो मात्र कमबॅक करू शकतो. ही ताकद ही त्यांच्याकडे आहे. त्याचं प्रत्युत्तर, त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवलं. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये 23 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. 2 बॉल्स मध्ये त्याने 10 धावा वसूल केल्यात आणि चेंडूमधलं धावांमधलं अंतर कमी झाल्यानंतर आता येथे मृणाल वर्सुळकर विचार करण्यास भाग पडलेला आहे. 8 बॉल 23 धावांची गरज. एक मोठा फटका नवजीवन दिघोडी संघाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आणि तो फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे आणि पकडले कॅच, फलंदाज बाद. तेवीस धावांची गरज. 7 चेंडूने 23 धावा. मॅच मध्ये अजूनही मी म्हणेन दोन्ही संघ समसमान स्थितीमध्ये आहेत. येथून मात्र अलिबाग संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, किंवा नवजीवन दिघोडी संघ सुद्धा विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आणि या स्पर्धेमध्ये बघा, ही नॉकआउट स्टेजची स्पर्धा आहे आणि जेव्हा आपण पहिला, दुसरा राऊंड, तिसऱ्या राऊंड मध्ये पदार्पण करतो तिथे क्वालिफायर राऊंडची मॅच असते. मग अशा वेळेला जर जी हार आपल्या वाटेला येते ती जिव्हारी लागते दर्णेगुरुजी. त्यामुळे दोनही संघांना ही हार न पचणारी आहे, म्हणूनच संघर्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल मध्ये 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. एक मोठा फटका या बॉल वरती मारावा लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला प्रिन्स बोकाडेला इथे चेंडू डॉट काढण्याची गरज आहे. 7 बॉल 23 धावांची गरज. अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज सारे गोलंदाज. हा चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल धाव मात्र आता पाहायला मिळते. पाहता पाहता 3 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत. आता या ठिकाणी 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 29 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 29 धावा आल्यानंतर 6 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज असताना पाहूया कशा पद्धतीने येथे फलंदाजी होईल. परंतु मी आभार व्यक्त करेन WTC या चॅनलचं, ज्याने संपूर्ण रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रक्षेपण केलं आणि त्याच वेळेला आम्हाला सुद्धा रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद आला की खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आपण करत आहात. कारण बरेच जण असं म्हणतात की कॅमेरामन काय फक्त कॅमेरावरती बसायचं आणि कॅमेरा फिरवायचा आहे, परंतु प्रत्येक वेळेला तो क्षण टिपणं, प्रत्येक वेळेला जर रिव्ह्यू दाखवायचा असेल तर तो परफेक्ट क्षण आपल्या कॅमेरामध्ये घेणं हे देखील एक वेगळी कला आहे कॅमेरामनची. त्यामुळे आमचे मास्टर कॅमेरावरती बसलेले कॅमेरामन असतील किंवा साईड कॅमेरावरती बसलेले कॅमेरामन, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. चेंडूला दाखवण्याची सुद्धा कला ही फार वेगळी आहे. बघा, आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नक्कीच प्रत्येकाची कला आहे. चेंडूचं नाव दाखवतात हवेमध्ये, एवढा कॅमेरा क्लोज मारतात. त्यामुळे ही कला प्रत्येकाला अवगत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेनं. हा प्रचंड वेग आहे. बघा, या ठिकाणी वर्ल्ड टेनिस क्रिकेटची आमची टीम आहे. ओम पाटील, त्यांच्या समवेत हरेश पाटील, प्रोफेशनल कॅमेरामॅन हरेश पाटील. येस, हे प्रोफेशनल आहेत कॅमेरामॅन. त्यानंतर ओम पाटील असतील, आमचे वेब पाटील असतील किंवा अनिश असतील, हे चारही आमची टेक्निकल टीम आहेत. पण त्याच्यामध्ये प्रोफेशनल आमचे हरेश आहेत. आताच ते दुबईवरनं रिटर्न त्यांना पाठवलेलं आहे. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये अबुधाबी असेल किंवा म्हणजे त्यांचे दौरे बाहेरचे असतात, परंतु आज भारतामध्ये ते आलेले आहेत आणि एक प्रोफेशनल कॅमेरा ऑपरेटर म्हणून त्यांची ओळख आहे असं त्यांची टीम सांगत आहे. नंतर त्यांना वाटतं की कॉमेंटेटर या ठिकाणी सांगत आहे. चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद आहे. पाठवला सीमारेषेच्या बाहेर, येतो एक खणखणीत षटकार. तीन बॉल्स आणि 16 धावांची गरज. 3 चेंडू 16 धावा. मॅच मध्ये जान आणली आहे, मॅच मध्ये वापसी केली आहे. आम्ही हा सामना जिंकू शकतो हा आशावाद निर्माण केलाय. संघ सहकार्यांना नक्कीच इथे मात्र खुश केलेला आहे.
शेवटल्या क्षणापर्यंत आता बुडाळ वर्सोकर एकसारख्या फेऱ्या मारतोय, आपल्या गोलंदाजाला चांगले ऍडवाइस देतोय, कारण त्याला माहिती आहे इथे जर एखादी चूक केली तर मॅच कदाचित आपल्या हातातून जाईल. म्हणूनच हे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज. पुन्हा एकदा हा प्रचंड वेग आहे बघा या गोलंदाजांचं. 4ही गोलंदाज इथे चांगले आहेत. जलद गतीचे गोलंदाज एक्सप्रेस आहेत, धीम्या गतीचे हे गोलंदाज नाहीयेत, एक्सप्रेस गोलंदाज आहेत. त्यामुळे कधी कधी बघा टप्प्यावरती नियंत्रण आणि त्याच वेळेला स्लाइटली टर्न करणं आतल्या बाजूनं बाच्या बाजूनं हे चांगले जाणतायत. एक जाणकार असे गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता मॅच मध्ये औपचारिकता बाकी. जय मल्हार अलिबाग संघ या मॅच वरती विजयाची सांगड मजबूत करत असताना विजयाची वाटचाल. झिराड मध्ये सुद्धा क्वालिफाय झालेले आहेत हाच संघ. बेलुशी मध्ये सुद्धा जय मल्हार संघ क्वालिफाय झालेला आहे आणि याही वेळेला बांगलादेशच्या स्पर्धेमध्ये सुद्धा क्वालिफाय, म्हणजे 3ही ठिकाणं. येस, बांगलादेशमध्ये आता क्वालिफाय होणार आहे. येस, थर्ड राऊंडला गेले. बट झिराड आणि बेलुशी मध्ये त्यांनी आपली बाजी मारली आहे. पाहूया आता इथे काय घडणार आहे, इथे कोणता संघ बाजी मारणार आहे. बेलुशी मध्ये त्यांची अशी मॅच होती की त्यांना एका धावेच्या फरकानं ते जिंकलेले आहेत बेलुशी मध्ये. त्यामुळे नक्कीच आता सगळीकडे जे मला अलिबाग संघाचा बोलबाला आहे. आता नक्की जाणार कुठे, झिराडला जाणार की बेलुशीला जाणार. फक्त मी एवढं सांगेन मित्रांनो, गाड्या चालवत असताना थोडासा सावकाश चालवा. मृणाल आपण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहात, लगेच घ्या.